मित्रांनो, हे जरी सिंपल कार्ड तुम्हाला दिसत असलं तरी त्यातून विरंगुळा म्हणून किंवा आनंद म्हणून आपण काही खेळ खेळू शकतो। तर मित्रांनो, चला या सिंपल कार्ड मध्ये काय अशी ट्रिक्स दडलेली आहे आणि या कार्ड मधून कशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काहीतरी आपण नवीन काहीतरी शिकलो याचा अनुभव होतो ते आज बघूया। आता बघा मित्रांनो, हे जे कार्ड आहे ते मी या पद्धतीने ठेवल्यानंतर या कार्डचा जो एरो आहे तो सतत आपल्याला समोर झालेला दिसतोय। नीट बघा मित्रांनो, सर्वांनी बघा, एरो कुठे जातोय? समोर। समोर जातोय की नाही? काही करतोय का आपण त्यात? नाही। त्यानंतर आता आपण इथे काय करणार आहोत मित्रांनो? जादू करणार आहोत आणि या विद्यार्थ्याकडून बघू काय हा एरो आता पुढे जातो का मागे? बघ तर करतो आता, पुढे जातो एरो? कर आणखी एकदा। बघ, सिंपल कार्ड आहे मित्रांनो। आधी हा एरो जेव्हा आपण फिरवत होतो तेव्हा समोर जात होता, आता बघा हा एरो विरुद्ध दिशेला जातोय। तर हे कशामुळे घडलं? तर मित्रांनो, यात एक छोटीशी ट्रिक्स आहे। जेव्हा आपण हे कार्ड बनवतो तेव्हा एक जो एरो आहे तो सरळ दिशेला आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्या बॅक साइडचा जो एरो आहे तो त्याच्या साइडच्या दिशेला, म्हणजे एक जर तुम्ही समजा नॉर्थ साइडला एरो बनवलेला असेल तर दुसऱ्या पृष्ठभागावरती मित्रांनो तो जो एरो असेल तो कुठे यायला पाहिजे? तुमचा वेस्ट किंवा ईस्ट। आलं लक्षात? या दोन दिशांना तुम्ही कोणत्याही दिशेला ठेवू शकता। त्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या साइडला हे कार्ड पकडणार तेव्हा हा एरो तुमच्याचकडे तुम्हाला येताना दिसेल, पण जेव्हा समोरचा किंवा मी असं म्हटलं की जादू मारतो त्यावेळेस मी काय केलं का मुलांजवळ देताना हा हात माझा बदलवलेला आहे आणि त्यानंतर मग हा एरो जो आहे तो आपल्याला विरुद्ध दिशेला जाताना दिसतो। तर मित्रांनो, ही ट्रिक्स कशी वाटली, हा खेळ कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद।